हाय गाईज, कशा आहे तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज कोणी तर स्पेशल गेस्ट आहे, तुम्हाला मी दाखवते कोण आलेले आहे आपल्या घरी. बघा, माझी मम्मी आलेली आहे. 2-3 दिवस झाले तिला येऊन, पण तिला काही बाहेर निघालीच नाही, कारण की तिचा पाय भरपूर दुखत होता. मग सूज वगैरे चढलेली पायाला, तर तिला थोडं बाहेर घेऊन आलेलं आहे आम्ही. संध्याकाळ झालेले, मस्त वातावरण आहे इकडचं. इकडंच छान वाटतं, थोडं आणलेलं आहे. कसं वाटते तुला? मस्त वाटतं. हा, गार गार वाटते, गार वाटते. आता आलेलं आहे इकडं जुडिओमध्ये. इकडे जुडिओमध्ये आलेलो होतो कपडे वगैरे घ्यायला, पण काय पसंत नाही आलेले. इकडे मापभूमी हिच्या मापाचे कपडेच भेटले नाही आम्हाला, एवढा लांब हे शाळेतनं आले, घेऊन आलो आम्ही. आता बघूया, मार्केटात जाणार आहे, तिकडं कपडे बघतो. इकडे माऊ, जुडिओला आलेले होते बघा. जुडिओ रिधी सिटीमध्ये गेलेले. शुभमला टी-शर्ट घेतलेलं आहे, ते टी-शर्ट चेंज करतायत आता. तर मग आम्ही बाहेर आलो. वातावरण किती मस्त गारगार झालेलं आहे, पण पाऊसचा काहीच पत्ता नाही आहे. आता बघूया, दीदी त्यांना कपडे वगैरे घेऊया मार्केटात जाऊन. काय म्हणते मम्मी? कसं आहे आता तुझा पाय? मी पाय थोडा तिला घरात बसून बसून ना पायाला सूज आलेली आहे. तिकडं कसं एरियामध्ये थोडंसं बाहेर वगैरे निघते, इकडं काही निघायला जागाच नाही. बिल्डिंगामध्ये घरात तसं राहावं लागतं, त्यामुळे तिच्या पायाला थोडीफार सुजन आलेली आहे. तिला बोलली चल तुला बाहेर घेऊन जाते मी. आता ती उद्या परवा जाणार आहे रिटर्न. उद्या जाणार आहे, उद्या परवा नाही, उद्या जाईल. उद्या जायचं म्हणते. तिला बोलली हा 2-3 दिवस मस्त मुलीकडे बी, तर नाही ऐकत आहे. तिला मुलगा पाहिजे, मुलग्याकडे चाललेले. 3 दिवस 4 दिवस राहिले, 4-5 दिवस राहिले. आता बस झालं, आता उद्या जाईल सकाळी 12 वाजता. तिचा मुलगा घरी घरी कॉल करतो, हॅलो मम्मी ये की चालली बया. माझ्या रिधी सिद्धी बी बोलतात आई थांबा थांबा, तरी नाही ऐकतात. आम्ही जुडिओमध्ये नेम पेन लावून घेतलेलं आहे हातांना, पण काय पसंतच नाही आले. 5 फुटाला 5 लागलेले आहेत. आता बघूया, पावसाचे थेंब पडत आहेत. आता आम्ही जाणार मार्केटात, काय भाजीला वगैरे घेणार आणि मग घरी जाणार. आज काय विशेष जास्त जेवण वगैरे दुपारी नव्हतं केलेलं, फक्त मेंदू वडे, इडली, डोसे बनवलेले होते. नाश्ता वगैरे करणार आहे. काय घेतलं? हे बघा, टी-शर्ट घेतलं शुभमने. वाईट कशाला घेतलं? काय कसं वाटते तुम्हाला? आता कवांचे जाऊन बसले मध्ये आणि आता म्हणतात पटापट चला. हा, टाइमपास केला आम्ही. फायनली माझी मम्मी चाललेली आहे आता घरी. आणि रात्री काय आम्ही व्हिडिओ पुढचा काही काढू शकलो नाही, कारण की भरपूर उशीर झाला आम्हाला घरी यायला. त्यामुळे आता मम्मी चाललेली आहे. आता मम्मीला सोडायला चाललो. आता आमचं घर वापिस खाली झालेलं आहे. चलो, काय वाटतंय तुला? कसं वाटलं? चांगलं वाटलं ना, मस्त वाटलं. आराम केला थोडा. हां, मम्मीने आराम केला, कारण की तिकडं ना भरपूर मुलं माझ्या भावाचे तंग वगैरे करतात. आणि पण इथं बी माझे मुलं तंग करायला लागलेले, मग माझ्या आईला असं झालेलं. चलो, ए दीदी इकडे. आमची माऊ बी चालली. कसं वाटते आत्याबाईच्या घरी येऊन तुला? चांगलं वाटतंय? मजा आलती? चला. आणि हे बघा, थांब इकडे. मम्मीला ना मीने ना गुरुपौर्णिमाच्या दिवशी गुलाबाचं फुल दिलेलं. फायनली मम्मीने आज लावलेले, आणि फुल तसंच टवटवीत आहे. तेव्हा दिलेलं होतं. तर काय वाटते तुम्हाला? तुमची सासूबाई चालली तर
यांना रडायला येते, यांची सासूबाई चाललेली आहे म्हणून असं हे म्हणताय ना. ए इकडं दार लावून घे. भूमी नाही येते आता. मम्मीला आम्ही खालती सोडून देतो, ऑटोमध्ये बसवून देतो आणि मग मम्मी जाणार लोकलने. भूमी शाळेत मिळायला जायचं बरं दीक्षा. पावडर झटकाव ती ज्वाली. पावडर बघा किती लावली. हिला बघा किती घाई आहे जायची. यायची बी घाई, जायची बी घाई. हाय गाई दे बघा माझी दीक्षा रडते आहे. आई गेलेली आहे म्हणून तिला रडायला येते. हा मग आणि आम्ही आहे ना माझ्या भावाच्या मुलीला खायला घेऊन दिलं ना भरपूर, तर तिचं म्हणणं होतं तिला कसं भरपूर घेऊन दिलं तर तसं मला बी घेऊन द्या. पण हिला बाहेरचं खायचं मन आहे त्यामुळे. पण मग बघा तिच्या पप्पाने तिला किती पैसे दिलेत. काय किती आहेत, किती आहेत सांग सांग. तू स्कूलला जाते ना, सांग किती आहेत सांग. 500 रुपये. व्हेरी गुड. 500 रुपये दिदी, 500 रुपये. किती खाऊ येणार सांगा बघा गाईस. तुम्ही भरपूर खाऊ येणार की नाही याच्याने. गल्ल्यात टाक. पण माझी दिदी आहे ना पैसे खात नाही, अशी गल्ल्यात टाकते ती. हा ना दिदी, टाक गल्ल्यात. घे घे मग. व्हेरी गुड. हे बघा ते ना गल्ल्यात पैसे जमा करणार आहे. मऊ का पैसे जमा करणार आहे सांग सांग ना. घर घ्यायचं ना. बोल बोलती बोल ना, बोल ना. मी अजून 20 रुपये दे माझ्याकडनं तुला खायला. बोल की. माझ्या दिदीला आहे ना स्वतःचं आमचं घर घ्यायचं आहे. आम्ही काही की रेंटने राहतो, भाड्याने राहतो, त्यामुळे तर ते ना अशी गल्ल्यामध्ये पैसे जमा करते आणि म्हणते मम्मी आपण स्वतःचं घर घेऊया आपलंवालं. है ना भाऊ. मुलीची जात एवढी समजदार असते. वाव टाकले. गुड गर्ल गुड गर्ल. कसं वाटते तुला आई गेल्यावर मग. हा सांग. काय बोलते दीदी. स्वतःच्या घरात राहायचं आहे म्हणून आम्ही थोडं स्लो मोशन झालेलं, रडायला आलं आम्हाला. आणि फायनली माझी आई बी गेली त्यामुळे. आणि माझ्या दीदीने एवढी भारी कसं रायटिंगमध्ये अभ्यास केलेला आहे, एकदम छान अभ्यास केलेला आहे. दीदी जाऊ. खरंच मुलीची जात खूप हुशार असते. रायटिंग बघू शकता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. दीदी बुक पकड मग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय. असं असतं.